लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी भाजप महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश पॅटर्न राबवण्याची शक्यता आहे। महायुती सरकारमधील विद्यमान मंत्री आणि बड्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्याचा विचार भाजपनं सुरू केल्याची माहिती आहे। यानुसार गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते। लोकसभा निवडणुकीमध्ये कोणताच दगाफटका होऊ नये अशी भाजपची रणनीती आता समोर आली आहे। राहुल नार्वेकर आणि संजय केळकर यांच्या नावाची देखील लोकसभा निवडणुकीसाठी विचार होण्याची शक्यता आहे। भाजपनं ही आगामी निवडणुकाच्या अनुषंगानं नवी रणनीती आखलेली आहे आणि त्यामुळे आता ही नावं समोर आलेली आहेत। दरम्यान कोणत्या नेत्यांना तिकीट मिळू शकतं ते देखील जाणून घेऊयात ग्राफिकच्या माध्यमातून। पहिलं नाव आहे गिरीश महाजन, कॅबिनेट मंत्री, सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री, चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष। तर लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीसाठी भाजप महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश पॅटर्न राबवण्याची शक्यता आहे आणि ही 4 नावं समोर आलेली आहेत। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपने ही नवी रणनीती आखलेली आहे। मध्य प्रदेशमध्ये सत्ता राखण्यासाठी सारं काही भाजपनं पणाला लावलेलं आहे। काय सविस्तर अपडेट मिळत आहेत? नक्कीच तेजस, ज्या प्रकारे आपण पाहत आहोत की मध्य प्रदेशमध्ये आधी कुठेतरी लोकसभेच्या निवडणुका त्याच्या आधी विधानसभा निवडणुकीच्या पार पडतात आणि म्हणून विधानसभांमध्ये लोकसभेतील काही सदस्यांना म्हणजे स्वतः ज्योतिरादित्य सिंधिया हे जे खासदार आहेत त्यांनाही कुठेतरी विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरलं जात आहे। कारण विधानसभा निवडणुका आधी पार पडत असताना नंतर लोकसभेसाठी बळ देता येऊ शकतं। महाराष्ट्रात याच्या उलटी परिस्थिती आहे। महाराष्ट्रामध्ये पुढच्या वर्षी पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुका पार पडतील आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि लोकसभा निवडणूक ही भाजपसाठी सध्या महत्त्वाची आहे। कारण केंद्रातली सत्ता टिकली तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याचा फायदा होतो, निधी असेल किंवा एकंदरीत त्याचा प्रभाव असेल तो पाडता येतो आणि म्हणूनच कुठेतरी महाराष्ट्रामध्ये आता विधानसभेतील जे मातब्बर नेते आहेत त्यांना कुठेतरी लोकसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एक नावावरती शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळतं, ते म्हणजे चंद्रपूरच्या जागेवरती जी बाळू धानोरकरांचा मृत्यू झालेला होता त्या ठिकाणी आता सुधीर मुनगंटीवार यांना तयारी करण्यास सांगितली अशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून कळत आहे। या उलट काही नावांची चर्चा सुरू आहे। त्यामधल्या काही चर्चा या फक्त राजकीय चर्चा आहेत, कारण उत्तर पूर्व मुंबईमधून देवेंद्र फडणवीस निवडणूक लढवतील अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती। मात्र याआधीही वारंवार देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे की तुर्तास तरी मला राज्यामध्येच टळ ठोकून सांगण्यास सांगितलेलं आहे आणि जशी भाजपची सध्याची परिस्थिती पाहिली तर एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांना तुर्तास तरी केंद्रामध्ये घेऊन जाण्याची शक्यता धुसर दिसत आहे। या उलट आणखी काही चर्चा ज्या आहेत, जसं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून लढण्यास सांगितलं जाऊ शकतं, ही एक चर्चा आहे। मात्र सध्याची परिस्थिती पाहिली तर सत्ता संघर्षाचा जो फैसला आहे तो राहुल नार्वेकर यांच्या हाती आहे। त्यामुळे या सर्व व्यस्त कारभारातून लोकसभेची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात येईल ही सुद्धा शक्यता दुसर दिसत आहे। मात्र 2 जागा ज्या आहेत ज्याच्यावरती खूप घमासान चालू आहे ते म्हणजे रावेरमधून गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा चालू आहे। सध्या या ठिकाणी रक्षा खडसे या खासदार आहेत, मात्र एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीची वाट धरल्यामुळे रक्षा खडसे यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं अशी जोरदार चर्चा आहे आणि याच्यामध्ये शक्यता अधिक आहे की मग रक्षा खडसेंविरोधात जर उमेदवार भाजपमधूनच जायचा असेल तर मग गिरीश महाजनांपेक्षा तगडा उमेदवार सध्या भाजपकडे त्या ठिकाणी नाही। वर्ध्यामध्ये जरी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी रामदास तडप यांना आगामी काळामध्ये भाजपची ही रणनीती यशस्वी होईल का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।